हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर मुलांनी शालेय परीक्षा का द्याव्यात त्यामधलं मेन कारण काय आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टवरून तुम्हाला काय करायचे तर समजून घ्यायचं आहे. तर बघा, गोष्ट अशी आहे जसं की एक अकबर राजा होता आणि त्याच्यासोबत कोण होतं तर बिरबल होतं. हे दोघं काय करत होते तर हे दोघं गार्डनला एक दिवस गेले होते. संध्याकाळच्या वेळेस गार्डन मध्ये गेले होते. त्यावेळेस तिथे जो बिरबलचा मुलगा आहे तो त्या अकबर राजाला मिळाला आणि मग त्याने काय केलं, त्या जो राजा आहे अकबर त्याने त्या बिरबलच्या मुलाला काय सांगितलं तर तिकडे बोलावलं आणि त्याला विचारलं की एक त्याने प्रश्न विचारला. तो बोलतो की थांबा, मी आता तुमची एक परीक्षा घेतो. तर त्याने एक सोन्याचं नाणं आणि एक चांदीचं नाणं हे दोन त्याने हातात ठेवले आणि त्याने सांगितलं, त्या मुलाला प्रश्न विचारला की या दोघांमध्ये जास्त मौल्यवान कोणती वस्तू आहे, सोने आहे की चांदी आहे, म्हणजे जास्त व्हॅल्युएबल गोष्ट कोणती आहे, वस्तू कोणती आहे. तर त्या मुलाने उत्तर काय दिलं असेल, तर त्या मुलाने उत्तर दिलं की ह्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू ही काय आहे, चांदी आहे. तर मग जे राजा होता तो काय झाला, तो म्हणजे विचारात पडला की ह्याने चांदी का दिलं, ह्याला येत नाही का. तर त्याने एक आयडिया केली. तो बोलतो थांबा, आता मी दुसऱ्या दिवशी सुद्धा याला हाच प्रश्न विचारेन. तर त्याने दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला हाच प्रश्न विचारला. काय विचारला तर बघा, हा परत त्याने चांदी आणि सोने ठेवलं. आता त्याने विचारलं की ह्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू कोणती आहे. परत त्याने उत्तर दिलं चांदी दिलं. मग नंतर काय झालं, जो अकबर राजा आहे त्याने बिरबलला विचारलं की त्या बिरबलला बोलला की बाबा, तू एवढा हुशार आहेस, एकदम हुशार बुद्धिमान आहेस आणि तुझा मुलगा एवढा मठ्ठ का आहे, एवढा मंद का आहे. त्याला मी एवढं विचारलं की चांदी आणि सोन्यामध्ये या दोघांमधलं त्याला फरक माहित नाहीये का, तर ह्याच्यामध्ये मौल्यवान सोने आहे, काय आहे, सोने आहे, गोल्ड आहे. मग त्याने चांदी का उत्तर दिलं. तर मग बिरबलाने त्याला सांगितलं की बाबा, राजाला सांगितलं की बाबा तूच जा आणि त्या मुलाला विचार की बाबा तू असं का उत्तर दिलं, ह्याचं मला उत्तर दे. तर त्याने राजाने विचार केला की बाबा आपण त्या मुलालाच विचारावं की ह्याचं तुम्ही चांदी म्हणून का उत्तर दिलं. तर त्या मुलाला त्याने क्वेश्चन विचारलं. तो मुलगा हसत हसत काय म्हणाला, जर मी सोने बोललो असतो तर सोने बोललो असतो उत्तर, तर बात तिथेच खतम झाली असती, तिथेच आपला खेळ संपलं असतं. म्हणून मी सोने नाही बोललो तर मी चांदी बोललो. कारण तुम्ही जेवढे जेवढे मला सारखे सारखे ते क्वेश्चन विचारले, चांदी आहे की सोने कोणतं मौल्यवान आहे, तर मी त्याच्यामध्ये फक्त चांदी उत्तर दिलं. का, कारण मला ते चांदी आहे ते जमा करायच्या होत्या. का जमा करायचं होत्या, तर त्याने ते चांदी कशासाठी जमा केल्या, तर ते राजा बोलला की हे चांदी तुला काय करायचे, ह्याचा तुला काय उपयोग होणार आहे. तर तो मुलगा आहे तो काय बोलला की ह्याचं मला माझ्या जे काही संधी आहेत त्या संधी मला पूर्ण करायच्या आहेत, माझ्या त्या संधीसाठी मी हे चांदीचा उपयोग करेन. म्हणजेच काय, तर तुमची जी विद्या आहे, विद्या मी विकत घेईन, कशाने, या चांदीने विकत घेईन. तर मग मी अशासाठी हा वापर करेन. तर आपल्याला बोलण्याचा अर्थ असं झालं की बघा, त्याने तो उपयोग आहे, त्या चांदीचा उपयोग त्याच्या शिक्षणासाठी केला. त्याच प्रकारे तुम्हालाही अभ्यास करायचा असेल तर बघा, तुम्हालाही शिष्यवृत्ती एक्झाम द्यायची आहे, त्यानंतर नवोदय एक्झाम, हे शालेय एक्झाम आहेत. ते का द्यायचे आहेत, कारण तुम्हालाही याचा उपयोग कशासाठी होणार आहे, तर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती ही जास्त खालावलेली असेल, जास्त म्हणजे कमी ह्याची असेल, तर मग तुम्ही काय करू शकता, तर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकता. तुम्हाला ह्याची म्हणजे तुम्ही हे शालेय एक्झाम देतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय, जर तुम्ही पास होणार, मेरिट मध्ये येणार, तर तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होणार. तुम्हाला सगळं जे शिक्षण आहे ते काय, तर तुम्हाला सगळं शिक्षण हे ह्याच्या गव्हर्नमेंटद्वारे मिळणार. ठीक आहे, म्हणजेच काय, तर एवढा बोलण्याचा अर्थ झाला, तर तुम्हाला ह्या शाळेत एक्झाम द्यायच्या आहेत आणि त्या एक्झाम पासून तुमची जी शिक्षणाची, जे शिक्षणाला पैसे लागतात ते पैसे तिकडे काय होणार, तर ट्रान्सफर होणार. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मग ह्याच्यामुळे फक्त एवढंच फायदा होतो का, तर नाही. शालेय एक्झाम आणि आपल्या शाळेतील आपण जे शाळेत एक्झाम देतो आणि शालेय विद्यालय एक्झाम हे दोन्हीही वेगळे आहेत. तर ह्या दोन्हीमध्ये वेगळं फरक आहे. का, कारण बघा, आपण शालेय एक्झाम देतो त्याचं टाइम आपलं म्हणजे शालेय एक्झाम आणि शाळेतील एक्झाम या दोन्हीमधलं टाइम मॅनेजमेंट आपण करतो. त्यानंतर आपण वेगवेगळ्या परीक्षा देत असतो. शालेय एक्झाम पासून आपल्याला वेगवेगळ्या सुविधा मिळतात. ठीक आहे, सुविधा म्हणजे जसं की स्कॉलरशिप एक्झाम झाली, नवोदय एक्झाम झाली. ठीक आहे, अशा परीक्षा देणार. ह्या छोट्या छोट्या परीक्षा, या छोट्या छोट्या परीक्षांच्या पायऱ्या तुम्हाला काय करायच्या,
आतापासूनच चढायचे आहेत. आणि त्यानंतर काय, तर त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायला काय होणार, शिकणार. टाइम मॅनेजमेंट आपलं झालं पाहिजे, यामध्ये तुम्ही काय होणार, शिकणार. त्यानंतर तुमचे जे आयसू क्वेश्चन आहेत त्याची तुम्हाला म्हणजे बुद्धी वाढणार त्याच्यामध्ये. त्यानंतर मॅथ्स म्हणजे तुमचे सगळे गणिताचे जे गणित विषय आहे त्याच्यामधले सगळं काही तुमच्या गोष्टी काय क्लिअर होतील. त्यानंतर म्हणजे तुमच्या हर एक गोष्टींमध्ये काय, हर एक विषयांमध्ये इम्प्रुव्हमेंट होत जाणार. बुद्धिमत्तामध्ये तुमची मेंटल ॲबिलिटी वाढणार, तर ती क्षमता तुमची काय तर वाढणार. सो अशा गोष्टी तुमच्या काय होणार, तर इम्प्रूव्ह होणार. सो यामुळे तुम्हाला आत्तापासून सुरुवात करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, काय एक गोष्ट सांगितली होती, तर त्या मुलाने फक्त चांदी त्याच्याकडे साठवून ठेवली होती, तर त्याने व्हॅल्यू सोन्याला न देता त्याने चांदीला दिली. का, कारण त्या चांदीचा उपयोग त्याला सगळीकडे विद्यासाठी काय तर उपयोग येईल. म्हणजे अनेक विद्या त्याला विकत घेता येतील, म्हणजे अनेक विद्या त्याला काय तर त्या चांदीने घेता येतील. त्याच प्रकारे तुम्हाला बुद्धीचा वापर करायचा, आणि बुद्धीचा वापर करणार तर तुम्हाला अनेक आर्थिक परिस्थिती काय तर पूर्णपणे आर्थिक परिस्थिती बदलणार. ठीक आहे, तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा मिळत राहणार. ठीक आहे, मग त्यामुळे ह्या दोघांमध्ये एवढंच फरक आहे की शालेय परीक्षा यासाठी तुम्हाला द्यायला हव्यात. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय तर आता तुम्ही स्कॉलरशिप झालं, नवोदय झालं, या छोट्या छोट्या पायऱ्या तुम्ही चढणार, तर तुम्ही पुढे काय करणार, तर पुढे तुम्ही एमपीएससी युपीएससी ची एक्झामची तयारी करणार. त्यानंतर काय झालं, नीटची एक्झाम झाली, सीएटी ची एक्झाम झाली. म्हणजे अशा एक्झाम्स तुम्ही काय करणार, तर ह्या एक्झामची तयारी तुम्ही अशा प्रकारे करणार. का, कारण तुमची ऑलरेडी लहानपणात तुम्ही सगळ्या एक्झाम देत आलेल्या आहेत, तर मोठ्या एक्झाम देता वेळेस तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. तर बघा, या अशा एक्झाम देण्यासाठी आपल्या इथे बॅच सुद्धा आहे. सो तुम्ही काय करू शकता, जसं की ऑनलाईन बॅच आहेत बघा. आता ही नवोदय झाली, स्कॉलरशिप झाली, या एक्झाम साठी ऑनलाईन बॅच आहे. आणि ज्यांना ऑनलाईन बॅच घ्यायची असेल त्यांनी नक्की ऑनलाईन बॅच घ्या. त्यामध्ये तुमचं सगळं इथे आत्तापासूनच तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची आहे. आत्ताच तुमची योग्य वेळ आहे, आणि आत्ताच त्या योग्य वेळेला योग्य दिशा दाखवण्याचं काम तुमचं आहे. तर बघा, त्यामध्ये तुम्हाला काय तर हर एक तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले जाणार. सर्व टॉपिकचे काय तर सर्व टॉपिकचे तुमचे त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत मिळणार. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होणार, रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळणार तुम्हाला. टेस्ट सिरीज सुद्धा होणार. सो हे सगळं ऑनलाईन मार्फत होणार आहे. तर आत्ताचे तुम्हाला तर माहित असेल, आत्ताचं युग सगळं ऑनलाईन झालेलं आहे. सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार. तर तुम्हाला बॅच घ्यायची असेल, आत्तापासून तुम्हाला जर तयारी करायची असेल एक्झामची, तर नक्की आपली बॅच जॉईन करा, आणि आपल्या 8010457760 या नंबरवर कॉल करायचा आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. ठीक आहे, या नंबरवर संपर्क करा ज्यांना बॅच घ्यायची असेल. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. सगळी व्हिडिओ, जेवढ्या व्हिडिओ आहेत तेवढ्या सगळ्या मित्रांपर्यंत पाठवा. आणि अशाच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपल्या डबल ओ अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.